नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत. नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत रहा. नाशिक जनमत. महाराष्ट्रामध्ये नेट पेपर घोटाळा तसेच 12वीच्या व 10वीच्या परीक्षेला बनावट विद्यार्थी बसून परीक्षा पास होणे इत्यादी घोटाळ्याबाबत रिपब्लिकन सेना यांच्यामार्फत पत्रकार परिषद हॉटेल राजदूत येथे घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये 10वी 12वी तसेच नेट परीक्षा घोटाळ्यासंदर्भामध्ये माहिती देण्यात आली. यावर पोलिसांतर्फे कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे आरोप यावेळेस करण्यात आले. पोलिसांनी जी संस्था आहे ज्या शालेय संस्थेमध्ये विद्यार्थी बनावट बसवले गेले आहे त्या व्यक्तींवर त्या विद्यार्थ्यांवर कारवाई होणे महत्त्वाचे आहे असे यावेळेस या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना आता काय तो व्हिडिओ जो आहे इंग्लिशचा पेपर आणि बायोचा पेपर ज्या व्यक्तीने लिहिलाय ती व्यक्ती स्वतःच ग्रामपंचायतीमध्ये कार्य आहे आणि तो पेपर मी ते सांगितलं की इंग्लिशचा पेपरमध्ये ब्लॉक अलॉट करण्यात आला होता विद्यार्थ्याला. त्या ब्लॉक मध्ये बसून त्यांनी स्वतः लिहिलाय. बायोचा पेपर संस्था चालक म्हणजे व्यक्ती येतो त्याने लिहिलेला आहे. अशा पद्धतीचा ठोस पुरावा जो आहे तो आपल्याकडे आहे. आणि विशेष म्हणजे काय की जो परीक्षार्थी आहे तो मुळातच खंडणीखोर आहे, वाळू माफी आहे, त्याचं प्रचंड दहशत आहे. आता मी तुम्हाला बोलतो की कोयता घेऊन तोच परीक्षा दमदाटी करणं, कोणाच्या जीविताशी खेळणं, वाळूच्या ट्रॅक्टरमध्ये त्याने एक व्यक्ती मारला पुढे एका मागे. तर हे सर्व प्रकार आहेत आणि त्यामुळे हे वरिष्ठ पातळीवर उचलणं गरजेचं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या नशिबाशी जो खेळ चाललाय तो थांबवला. त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत? आतापर्यंत गुन्ह्याची एकूण आकडेवारी सांगता येणार नाही, पण तडीपारीपर्यंतचे प्रकार त्याच्यापर्यंत झालेले आहे. आणि मग नंतर तो गिरीश महाजरांच्या जवळचा आहे, नंतर दादा भुसेच्या जवळचा आहे, नंतर मग तिथे असणारा याच्या जवळचा आहे, कोणाच्या जवळचा आपला सुभाष भामरेंच्या जवळचा आहे. सुभाष भामरेंकडे पण ते एकदा जाऊन आले. सुभाष भामरेंनी सांगितलं की या प्रकरणामध्ये मी काही तुझ्या याच्यात येणार नाही अशी माहिती आहे गोपनीय. त्याच्यानंतर गिरीश महाजरांचे ते जवळचे असल्यामुळे ते भरपूर पटवलं की त्याचं हिंमत चालते. असे सर्व प्रकार चालले आणि तो मध्ये झालेलं नीट पेपरचं फुटला आणि फुटल्यानंतर ज्या लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचं कट कारस्थान या सरकारने केलं त्याच पद्धतीने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र सरकार सुद्धा या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेचे प्रस्थान करत आहे. या ठिकाणी 12वीच्या जे विद्यार्थी 12वीची जी परीक्षा नुकतीच पार पडली त्या परीक्षेमध्ये संस्था चालकाच्या मदतीने काही विद्यार्थ्यांनी डमी बसवण्यात आले आणि त्या डमी बसवलेल्या विद्यार्थ्यांचे सगळे पुरावे आमच्या सोबत आहे, आम्ही तुम्हाला दाखवलेले आहे. तरीही या माध्यमातून त्यांना पाठीशी घालणारे जे शिक्षण मंत्री आहे दादा भुसे यांची आम्ही आपल्या माध्यमातून राजीनामा मागतो आहे की सदर संस्थेला आपण पाठीशी घालून जे 12वीचे डुप्लिकेट विद्यार्थी बसवता आणि जे ओरिजिनल विद्यार्थी आहे जे अभ्यास करून पास होत आहे त्यांच्याशी जीवनाशी त्यांच्या अभ्यासाची खेळण्याचं जे कट कारस्थान करत आहे यासाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि केंद्राच्या माध्यमातून नीट फुटी प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा व शिक्षण व्यवस्था सुरळीत करावा अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो. नमस्कार, मी प्राध्यापक अमोल बाळासाहेब पचौरी, सेना उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा गौप्यस्फोट आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यामध्ये बागलाण तालुक्यातील एक 12वीचं जे काही परीक्षा केंद्र जे आहे ते परीक्षा केंद्राचं नाव कैलासवासी सोनवणे महाविद्यालय जे आहे कनिष्ठ महाविद्यालय त्यामध्ये हा जो गैरप्रकार जो आहे तो झालेला आहे. तो गैरप्रकार असा की 12वीचा जो पेपर जो आहे तो डमी विद्यार्थी बसून लिहिण्यात आला आणि या पेपरमध्ये जो मूळ विद्यार्थी आहे तो मूळ विद्यार्थी पेपरला न बसता डमी विद्यार्थ्यांकडून पेपर लिहून घेणार. आणि विशेष म्हणजे हा 12वी विज्ञानमध्ये प्रकार असा या परीक्षेमध्ये झालेला आहे. तो निश्चितच गंभीर आहे आणि जे संस्थाचालक जे आहे ते संस्थाचालक स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निकटवर्ती आहे आणि जो परीक्षार्थी जो आहे तो मुळातच मोठा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे.
त्याच्या विरोधात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत आणि त्याने या प्रकारामध्ये स्वतः इतर लोकांना बसून पेपर लिहून घेतलेले आहेत. एका पेपरला तो स्वतः ब्लॉकमध्ये बसलेला दिसतो. एक पेपर स्वतः बायोलॉजीचा जो पेपर आहे तो शिक्षण संस्था चालकाच्या दालनामध्ये पेपर लिहिला जातो. अशा पद्धतीने गंभीर प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत. याची आम्ही शालेय उपविभाग बोर्ड आहे त्या बोर्डामध्ये आम्ही तक्रार रितसर केलेली आहे आणि याची एक सुनावणी देखील झाली आहे. परंतु याच्यामध्ये मोठी दिरंगाई होताना दिसते. शालेय शिक्षण मंत्र्यांचे निकटवर्ती असताना असा प्रकार जो घडत असेल तर निश्चितच परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये जे दोषी आहेत किंवा ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल पाहिजे आणि ज्या शाळेय शिक्षण संस्थेमध्ये झालेले ते केंद्रसुद्धा सील करण्यात यावं 12वीच्या परीक्षेसाठी. अशा पद्धतीने आमची भूमिका आहे.